संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. हां ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. शब्द ऐका येतात ना सगळ्यांना. हां, रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याकडून होणार आहे का? रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही, आणि इथून पुढेही होणार नाही. लक्ष ठेवा बरं का. एवढ्या श्रीमंत माणसाकडून संसार पूर्ण झाला नाही. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. असं वाटतं हे केल्यानं पूर्ण होईल, ते केल्यानं पूर्ण होईल. जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, ऐकते ना माया हो तुम्ही? एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघींचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय. बोला, मी वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती तर दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशनाहून जाती न जाती तर तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागेल. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. लक्ष देऊन ऐका, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही, आणि इथून पुढे होणार नाही. बरं, रावण नुसता श्रीमंतच नव्हता बालासाहेब महाराज, विद्वान बी होता. घास के पुरे और आकल के आंधे असं रावणाचं काम नव्हता. म्हणजे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकताय का नाही? जटाट विटला प्रवाह पावित स्थले कलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. याचा निर्माता, रचेता, लेखक रावण आहे. हे श्लोक रावणानं तयार केलेले आहेत. तांडव स्तोत्र हे रावणानं रचलेलं आहे. मग विद्वान बी होता, विद्वान होता, श्रीमंत होता. बरं, सामर्थ्य कमी नव्हतं रावणात बरं का वनोजेकर पाटील. सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होती, एवढी ताकद होती रावणामध्ये. बरं, परिवार बी लहान होता रावणाचा. किती बायका होत्या रावणाला? बोला, किती बायका होत्या? बरोबर आहे, बरोबर आहे. किती? 80,000. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी गेल्या होतं मडच न्यायचं काम आहे का नाही? 80,000 बायका. महाराज म्हणले एवढा सामर्थ्य. आता जर विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता महाराज. बरोबर आहे. एवढा परिवार सुद्धा मोठा होता. त्या रावणाची संसारातली इच्छा होती. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण, पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे साळुकार, एवढा श्रीमंत रावण संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही. आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे? जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जावं लागेल, आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लक्ष देऊन ऐका बरं का, संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. आता हा परिवाराचा सप्ताह पाहिल्यावर बरेच लोक म्हणतील हां आम्हाला पण यांच्यासारखा सप्ताह करायचा, पण एकदा आमचा बंगला हो द्या, गाडी हो द्या, बॅलेन्स हो द्या, आणि मग करू. असं म्हणाल तर हे कधीच होणार नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? असं म्हणाल तर हे कधी होणार नाही. काही माणसं म्हणतात ना महाराज बरोबरी केल्यानं बघा. काही माणसं म्हणतात काही इच्छा नाही हो महाराज, फक्त शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? बोला, शांती मिळावी एवढी इच्छा आहे. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. विदर्भातले लोक हुशार असतात असा समज आहे माझा. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिला आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. महाराज, इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे जसं महावितरणचं आणि पावसाचं नातं आहे. वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट नसती. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? तसं माणसाचं आणि इच्छेचं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही. ऐकताय ना? ही पण इच्छाच आहे माझी. जाऊ द्या तिकडं, नाही कळत. महाराज म्हणले लक्षात, इच्छा माणसाला जगू देत नाही, आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री असतो. जेवढी बरोबरी कराल
तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू, पण काय लागतं देवाला भजायला? महाराज म्हणले काही नलगे एक भावचे कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बिनधास्त बोलत चला. भाव बळे आकळे, भाव बळे आकळे. का याच्यातलं काहीच न कळे? बोला. भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित्तये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. कुणाच्या घरात ॲडजस्टमेंटमध्ये मंदिर असतं आणि साळुकार परिवारासाठी एक खोलीच देवासाठी ठेवून दिलेली आहे. ज्याचा जसा भाव तसा त्याला देव.